नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपल्या ब्राह्मणांच्या अ, ब्राह्मणांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या. हा एक मोठा विषय आहे आपल्याकडे. आज अ, हा मुलांची समस्या एवढ्यासाठी आहे की ब्राह्मण मुली ह्यांना फक्त मुंबई, पुणा, आणखीन परदेशात इथेच राहायला आवडतं. म्हणजे मी अनेक मुली बघितल्या आहेत, जालना, बीड किंवा जे मराठवाडा, विदर्भ ह्याच्यातल्या ज्या मुली आहेत, या मुली इथे त्या तिथे लग्न करायला तयार नसतात. म्हणजे बीडची मुलगी जालनाचा मुलगा बघायला तयार नसते किंवा लातूरचा मुलगा बघायला तयार नसते किंवा नागपूरचाही मुलगा बघायला तयार. तिला मुलगा पाहिजे असतो हा पुणा आणि मुंबईतला. आणि पुण्या मुंबईतल्या मुली ह्या तिथे जायला तयार नसतात. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता मला एक हे आहे की ह्या ज्या मुली आहेत काय, या प्रत्येक मुली ह्या पुणा मुंबईमध्ये जे येतात, हे पुणा मुंबईमधले सगळे जे ब्राह्मण मुलं आहेत किंवा काय आहेत, ही सगळी एकदम सधन आहेत का? आपण मुंबईचंच उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये नोकरी कुठे भेटीला करावी लागते, राहायला तुम्ही कुठे, कारण आपण काही झोपडपट्टीमध्ये नॉर्मली लोक राहत नाहीत आपल्यापैकी कोणी. मग ते लांब जातात, ते अगदी डोंबिवली पण नाही, आता डोंबिवली खूप हे झालं आहे, अंबरनाथ बदलापूरच्या पुढे लोक राहायला गेलेली आहेत. तिथून रोज जाणं येणं हे ते तुम्हाला आयुष्यामध्ये काही लाईफच राहिलेलं नाही आहे तिथे मुंबई पुण्यामध्ये. आणि ते नोकरदार आहेत सगळे, आणि त्यांनासुद्धा बँकेचे हप्ते आहेत, घराचे हे आहेत, गावी शेतीला पैसे पाठवावे लागतात किंवा शेतबीत विकून सगळे ते हे इथे पुण्यामध्ये सुद्धा तसेच आहे. हां, तुमच्याकडे अफाट आणि उत्तम शिक्षण असेल तर तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये चांगल्यापैकी नोकरी मिळू शकते आणि ते नोकरी मिळून तुम्ही तिथे किंवा परदेशात जाऊ शकता. म्हणजे हा झाला, मी तुम्हाला सांगितलं, विदर्भ मराठवाड्यातल्या मुलींचा म्हणजे त्यांना कुठला नवरा पाहिजे किंवा याच्याबद्दलचा हा दृष्टिकोन. पुण्या मुंबईतल्या ज्या मुली आहेत त्यांना एक तर पुणा मुंबईतलाच पाहिजे किंवा त्यांना किंवा त्या शिकलेल्या असतात किंवा काय असतात वेगळ्या, तर त्यांना बँगलोरचा पाहिजे असतो. बँगलोर म्हणजे काही मुलींची अशा अटी मी बघितल्या आहेत पुणा मुंबईमध्ये की मला स्थळ पाहिजे तर मुंबई, पुणा, गुरगाव, दिल्ली, तुमचं चेन्नई, हैदराबाद, बँगलोर, ह्याच 7-8 ठिकाणी हिंदुस्थानामध्ये, नाहीतर सिंगापूर, तिकडे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा जपानमध्ये कमी, कारण जपानमध्ये जपानी भाषा येणं गरजेचं असतं. ह्या पुण्या मुंबईतल्या मुलींची हे की मला तिथेच पाहिजे, कारण त्या शिकलेल्या असतात, त्यांना त्या सॉफ्टवेअरमुळे त्या इथे सगळ्या, आणखीन ही सगळी हब झालेली आहेत आता काय. आणि ह्या ज्या मुली आहेत की त्यांना इथे पुणा मुंबईत यायला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, पुणा मुंबईमध्ये म्हणजे पुण्याचं आपण मुंबईचं उदाहरण घेऊ. मुंबईतले 50,000 आणि तुमच्या काय म्हणतात त्याला, बीडमध्ये किंवा जालन्याला मिळालेले 20,000 हे सेम आहेत. तिथे तुमच्याकडे खूप स्वस्ताई आहे, इथे खूप महागाई आहे. आज तुम्हाला काही करायचं म्हटलं तर तुम्हाला कधीही गेलं तर तुम्हाला 500-1000 रुपयाच्या खाली तुमचा खर्च होत नाही. मी सर्वसामान्यांच्याबद्दल बोलतो आहे काय. तेच तुम्हाला तिथे गेलं तर तुमचं एक तर शेतीचं उत्पन्न असतं, शेतीकडे तुम्हाला बघता येतं काय. आणि तिथे तुम्ही, आणि तिथे नोकरी नसेल, का हां, हे मान्य आहे की तिथे नोकरी नाही आहे. मग तिथे नोकरी नाही आहे तर मग आपल्या लोकांनी तिथे व्यवसाय करावा मुलांनी. आणि मुलींनी व्यावसायिक माणसाशी नोकरी करायला काय अडचण आहे. म्हणजे माझे एक मित्र आहेत केजला आहेत, त्यांनी त्यांची मुलगी बीडच्या एका मुलाला दिली. मला त्यांचं फार कौतुक आहे. माझ्या मित्राचं नाव मी इथे घेणं योग्य नाही, पण त्यांचा जो जावई आहे त्याची बीडसारख्या ठिकाणी 2 डोळ्याच्या संदर्भातली काही दुकानं आहेत त्यांची. तिथे त्यांना गरज आहे, तिथे त्यांना चांगले पैसे मिळतात.
तर आपल्या आणि त्यांची मुलगी तशी तिथे सुखात आहे. तर आपल्या मुलांनी म्हणजे आपल्या मुलांनी सुद्धा असे धंदे तिथे सुरू करायला हरकत नाही. तिथल्या मुलींनी तिथे हे तिथे लग्न करायला काही हरकत नाही आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सॉफ्टवेअर जे मायाजाळ दिसतं ना या मुलींना, हे मायाजाळच आहे. या AI मुळे जो क्रॅश होईल, बबल होईल काय, किंवा त्याला एक सॅच्युरेशन येईल, त्याच्यानंतरची परिस्थिती फार वेगळी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकदा नोकरी गेली की दुसरी नोकरी मिळवणं त्याच लेवलवर फार अवघड झालेलं आहे. आणि आपली लोकं जे अपग्रेड होत आहेत, माझ्याकडे कितीतरी लोकं येतात, 20 वर्षे ह्या कंपनीत नोकरी केली, 30 वर्षे 15 वर्षे ह्या कंपनीत नोकरी केली. नोकरी करून आज करतोय काय तो माणूस? त्याला दुसरी नोकरी मिळत नाही, कारण त्यांनी त्याला स्वतःला अपग्रेडच केलं नाही. अपग्रेड केल्यामुळे त्यांच्या जुन्या शिक्षणावर त्याला नोकरी मिळत नाही. आज धंदा करण्याची त्याची इच्छा नसते किंवा त्याचं वय नाही, त्याचं तेवढी कष्ट घ्यायची त्याची तयारी नाही. म्हणजे आपला माणूस नोकरी करून मग त्यावेळेस त्या फॅमिलीची किती प्रॉब्लेम्स होतात. कारण जिथे 1,00,000-1,50,000 रुपये पगार असतो, तिथे 50,000 सुद्धा पगार मिळायचे प्रॉब्लेम असतात. आणि 1,00,000-1,50,000 रुपयाची स्टँडर्ड असतं राहायचं. त्याच्यावरनं 40,000-50,000 रुपये पगारावर सुद्धा नोकरी मिळत नसताना किती लोकांची, आज पुण्यात खूप लोकांची परिस्थिती अशी आहे. परत त्यांना पुणं सोडून दुसरीकडे जायचं नसतं, शाळांचे प्रॉब्लेम्स असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, मुलांची शिक्षणं असतात, नवीन ॲडमिशन, सगळं गोष्टी हे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही म्हणजे पुणा मुंबईत यायचं किंवा काय करायचं हे विचार करा. आज जी इथून अमेरिकेत गेलेली लोकं आहेत काय, ती तरी सुखी आहेत का? याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत की तिकडचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. आज तुम्हाला जे बीड, लातूरला म्हणजे एक तर तुम्हाला तिथे राहायची सवय असते, तिथे राहायचे तुम्हाला हे असतं, तुमचं नातं तिथे असतं. हां, तुम्हाला शिक्षणासाठी यायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे, पण आपण BCom किंवा MCOMच होणार. आणि BCom किंवा MCOM होऊन किंवा ज्या मुली कमी शिकलेल्या आहेत पण त्यांना इथे पुण्या मुंबईतलं स्थळ पाहिजे असतं. म्हणजे अशाही मी काही लोकं बघितलेले आहेत की मुलींची लग्नच झालेली नाही आहेत. म्हणजे जो मुलांचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्या मुली इतर समाजातल्या किंवा धर्मातल्या मुलांशी पळून जातात त्या तरी सुखी आहेत का? तर अजिबात नाही आहेत. म्हणजे 95% नाही आहेत, एखादा 5% तर सोडून द्या तुम्ही. म्हणजे त्याच्यावर मी मागे पण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आपल्याला लग्न करताना या मुलींचे जे काही इश्यू आहेत, विशेषतः मुलींच्या आईवडिलांचे, हे तुम्ही बघा. खरंच तुमची आणि खूप उत्तम शिकलेला मुलगा असेल, आणखीन तो पुणा मुंबईत असेल, कारण त्याला तिथे फ्युचर नाही, पण तो पुणा मुंबईमध्ये किंवा दुसरीकडे कुठे असेल तर तिथे ते ठीक आहे. पण साधा ग्रॅज्युएट किंवा इंजिनियर झालेला मुलगा आज MBAला सुद्धा किंमत नाही आहे. पुण्या मुंबईमध्ये तुम्हाला मुलगी द्यायची असेल तर कमीत कमी त्या मुलाला 1,00,000-1,50,000 रुपये पगार असल्याशिवाय पुण्यात मुंबईमध्ये तो स्थिर होऊ शकत नाही. आणि तो 1,00,000-1,50,000 रुपये पगार घेणारा जो मुलगा असतो, तो ज्या ह्याच्यात वाढलेला असतो, त्याचं तुमच्या मुलीशी जमणार आहे की नाही हेही सगळं बघा तुम्ही. तर ह्या सगळा विचार करून मुलींनी लग्नाबद्दलचा विचार करावा. आज एवढंच. धन्यवाद.